हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर चला आज बनवूया एकदम पारंपरिक पद्धतीने फिश करी। खायला एकदम चवीदार असते। तर चला मी साधारण अर्धा किलो फिश घेतली आहे। फिशला एक वेळेस गरम पाण्यातून धुवून घ्यायचं। गरम पाण्यामुळे कसं फिशला जे एक्स्ट्रा जर्म्स असतात, ब्लड असतं हे निघून जात आणि फिश एकदम स्वच्छ धुतल्या जाते। फिश 10 मिनिटासाठी आपण वाफवून घ्यायची आहे। थोडंसं तेल, त्यात थोडंसं मीठ आणि हळद। मीठ आणि हळद टाकल्यामुळे कसं फिशला एकदम छानशी टेस्ट येते। 10 मिनिटं वाफवून झाले, तुम्ही बघू शकता फिश खूप छान प्रकारे शिजली आहे। आपण मसाला बनवून घेऊया। आपण एकदम पारंपरिक पद्धतीने आज फिश बनवणार आहे। तर यात आपण खड्या मसाल्यांचा वापर करणार आहे। आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारचे गरम मसाले मिळतात, पण मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही हा घरगुती मसालाच बनवा, कारण आपल्याला माहीत नसतं ते कोणत्या प्रकारचे मसाले यूज करताय आणि त्यांची क्वालिटी कशी आहे। सो आपण स्वतःच गरम मसाले आणून त्यांचा खडा मसाला हा घरी बनवून घ्यायचा आहे। मसाले बारीक गॅसवर एकदम छानसे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मसाले खूप छान भाजून झाले। आता आपण मसाल्यासाठी कांदा घेऊया। मी साधारण मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहे। कांद्यांना लांब पद्धतीने मी कट केलेले आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने कट करू शकता। मसाल्यांप्रमाणे कांदा पण हा खूप भाजून घ्यायचा आहे। आधी आपण मसाले मिक्सरमधून बारीक करायचे, मग त्यानंतर त्यात कांदा ॲड करायचा। म्हणजे कसं मसाला दोघं सोबत मिक्स केलं ना तर मसाला जाड राहून जातो, तो बारीक होत नाही। तर आधी आपण मसाले बारीक करायचे, नंतर त्यात कांदा ॲड करून बारीक करून घ्यायचा। मसाला हा एकदम बारीक झाला पाहिजे, नाही तर कसं भाजीमध्ये एकदम टेस्ट नाही येत। मसालाच असा लागतो। मसाला हा छान पद्धतीने बारीक झालेला आहे, बघू शकता। आता आपण भाजी करायला घेऊया। एका पॅनमध्ये 2 टीस्पून मी तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात मसाला ॲड करायचा आहे। मसाला टाकताना तेल हे गरम झालेलं पाहिजे, थंड तेलात मसाला हा टाकू नये। बारीक गॅसवर मसाला तळून घ्यायचा। मसाला कंटिन्यू हलवत राहायचा म्हणजे तो लागू नये। एक बाउल घेतला आहे मी, त्या बाउलमध्ये 2 चम्मच तिखट, 1 चम्मच गरम मसाला, थोडीशी हळद ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता, आणि 2 चम्मच मी चिकन मीठ मसाला घेतला आहे आणि थोडासा काळा मसाला। त्यात थोडं पाणी टाकून ते मिक्सचर करून घ्यायचं आणि आता मसाल्यामध्ये ॲड करायचं। मसाला हा आधी खाली भिजवून घ्यायचा पाण्यात, म्हणजे कसं तो छान टेस्टला लागतो। मसाला मी ॲड केला आहे। आता 10 मिनिट तरी मसाल्याला छान शिजू द्यायचं। त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकलं आहे आणि आता आपण फिश टाकूया। 5 मिनिट झाकून ठेवून फिशला होऊ द्यायचं। एक वाफ काढून घ्यायची फिशची, नंतर त्यात परत गरम पाणी ॲड करायचं। गरम पाणी ॲड केल्यामुळे ना भाजीला तरी येते, आणि जर आपण थंड पाणी टाकलं तर भाजीची तरी चालली जाते। तर नेहमी मसाल्याची भाजी करत असताना त्यात तुम्ही गरम पाणी टाका। चवीनुसार मीठ। भाजीला छान उकळी आली। आता यात आपण टाकूया कोथिंबीर। बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आणि फिश पण खूप छान शिजली। फिश करीसोबत मोस्टली लोक भाकर प्रेफर करतात, पण मला तर पोळी आवडते म्हणून मी पोळी बनवून घेतली आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला भाकर किंवा पोळी जे पण असेल ते बनवू शकता। आधीचे लोक कसं भाकरच जास्त प्रेफर करायचे। पोळी खूप छान बनते। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। आपली डिश तयार आहे, बघू शकता खूप सुंदर दिसते, खूप छान टेस्टला लागते। जरूर